डबल कपड्याला मी इथे कॅनव्हास लावून घेतलेला आहे आणि व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मापही दाखवते आहे। यापेक्षा मोठी मापसुद्धा तुम्ही इथे घेऊ शकतात। इथे शिवून घ्यायचं आहे, जिथे मी बोट फिरवलं तिथे कॅनव्हासच्या अगदी टोकावर शिवून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे। आणि एक्स्ट्रा कट केल्यानंतर जे कॉर्नर आहे तिथे सुद्धा व्यवस्थित कट करून आपल्याला हे सगळं पलटी करून घ्यायचं आहे। पलटी करून घेताना जे कोपरे आहे, कॉर्नर आहे, ते कात्रीने व्यवस्थित अगदी टोकाने करून घ्यायचे आहे। टोकदार असे ते कॉर्नर आपले आले पाहिजे। आता बोचा जो मधलं फूल जे असतं बोचं, त्याच्यासाठी मी इथे हे कापड घेतलेलं आहे 11 बाय 7चं आणि इथे अशा प्रकारे फोल्ड करून मी चौफेर शिवून घेणार आहे आणि मग ते पलटी करून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये जसं दिसतंय त्या प्रकारे तुम्हाला व्यवस्थित ते कापड जे आहे व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे। कॉर्नर मी अशा पद्धतीने कट करून घेते आहे आणि जो मधला ओपन पोर्शन होता त्यामधून ते आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे। इथे सुद्धा कात्रीने तुम्हाला कॉर्नर व्यवस्थित टोकदार करून घ्यायचे आहेत। आता बोचं मधलं फूल आणि ज्या दोन टेल्स आहेत त्यांना मी व्यवस्थित कडक इस्त्री करून घेतलेली आहे। कॅनव्हास आपण आतमध्ये लावला होता त्यामुळे अगदी व्यवस्थित छान कडक असे ते टेल्स जे आहेत त्या होतात। बोचं जे फूल आहे त्याला मी कॅनव्हास नाही लावलंय कारण त्याला आपल्याला चुण्या घ्यायच्या आहेत। इस्त्री केल्याने व्यवस्थित त्याचा लुक जो आहे तो खूप छान येतो। आता इथे मी नॉर्मली एक छोटीशी पट्टी शिवून घेणार आहे, जी आपल्याला जे बोचं फूल आहे त्याच्या ज्या चुण्या आहेत त्या कव्हर करण्यासाठी ही जी पट्टी आहे ती आपल्याला कामात येणार आहे। तर साधी जी पट्टी असते आपली नेहमी शिवतो तशी मी ही एक पट्टी शिवून घेतलेली आहे। व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतंय त्या प्रकारे आपल्याला ही पट्टी इथे अशी लावायची आहे। इथे तुम्हाला व्यवस्थित मध्यभाग मार्किंग करून घ्यायचा आहे, म्हणजे जे फूल आहे ते छान येईल आणि तुम्हाला हव्या तशा तुम्ही चुण्या घेऊ शकता आणि त्यामध्ये स्टिच करून घ्यायच्या आहे। तुम्हाला एक तरी टाका टाकायचा आहे, तुम्ही इथे हाताने सुद्धा टाका टाकू शकतात। पॅक करून घेतलेला आहे मी व्यवस्थित शिवून आणि इथे मी आता जी पट्टी आपण छोटी तयार केली होती ती व्हिडिओत दिसते आहे तशी कव्हर करून आपल्याला शिवून घ्यायची आहे। इथे मी मशीननेच शिवून घेणार आहे ही पट्टी, तुम्ही हाताने सुद्धा हिला शिवू शकतात। अशा प्रकारे आपलं फूल तयार झालेलं आहे आणि हे ज्या दोन टेल्स आहेत त्या मी इथे मशीनने दाबून घेणार आहे इथे अशा पद्धतीने।
आणि शिवण्याच्या अगोदर मी इथे पिन्स लावलेले आहेत, म्हणजे ते हललं नाही पाहिजे. त्याचा लुक छान यावा म्हणून त्या दोघं टेल्समध्ये मी थोडंसं अंतर ठेवलेलं आहे. हे सुद्धा तुम्ही हाताने टाचून घेऊ शकतात. आता जी फूल बनवलं होतं ते आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे. तर इथे हातानेच आपल्याला हे जोडावं लागणार आहे, कारण आतमध्ये जे छोटंसं मार्जिन आपलं शिल्लक राहिलं होतं ते झाकण्यासाठी आपल्याला हे हातानेच टाचून घ्यावं लागणार आहे. तर नॉर्मल छोटासा बारीक सुई दोरा मी घेतला आणि त्याच्याने मी आतल्या बाजूने हे शिवून घेणार आहे. व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. हे जे फूल आहे ते निघायला नको अशा पद्धतीने तुम्हाला हे टाचून घ्यायचं आहे. हाताने शिवून घेतल्यानंतर हे आपली जी डिझाईन आहे ती व्यवस्थित छान अशी तयार आहे.